नमस्कार मित्रांनो, मी आहे औरंग मंचकरांना. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण ब्लॉग चालू करूया. आज आहे वीकेंड, आज आहे सॅटर्डे आणि सकाळपासून मी काय ब्लॉग चालू केला नव्हता कारण की मी एडिटिंग करत होते आणि तोच इमॅजिकाचा एडिटेड व्हिडिओ मी डिप्लॉय केला. मी अपलोड केला. ऑफिसमध्ये डिप्लॉय आम्ही बोलत असतो ना, म्हणून मग तो मी अपलोड केला. आणि मग नंतर मी असंच बघत बसलो, असंच जरा विचार करत बसलेलो. आणि मग स्ट्रेंजर थिंग वगैरे मी चालू करणार होतो, बट त्याच्या अगोदर मी सीझन 4चं जरा रिकॅप करत होतो. मग आज रात्री मी सीझन 5 चालू करणार आहे, धड. ठीक आहे. तर मग आज मी विचार केला की आज मी जाणार आहे माझ्या एका मैत्रिणीकडे. तुम्हाला मी दाखवलं असेल, संस्कृती पालेकर, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये वगैरे होती ना, तिच्याकडे जाणार आहे. तिच्या मम्मीचं 25th अॅनिव्हर्सरी आहे. तर तिने सत्यनारायणची पूजा ठेवली आहे घरामध्ये. तर मग तिकडे जाणार आहे पाया पडायला आणि जेवायला, मेन जेवायला आणि त्यांना गिफ्ट द्यायला. नॉट ओनली जेवायला. केस किती भारी दिसतात, किती भारी दिसतोय. ठीक आहे. तर म्हणून मी विचार केला की नाश्त्याला, आता दुपार झाली, संध्याकाळ 5 वाजले आणि मग नाश्त्याला आपण विचार करू. मी विचारच करतोय मगातपासून. नाश्त्याला विचार केला की चला आपण काहीतरी झेप्टोवरनं काय मागवूया. तर झेप्टोचा समोसा आणि झेप्टोची भेळ मी कधी मागवली नव्हती, म्हणून आज मी आणि वुमन ऑफ द हाऊस, आमची मम्मी मंचेकर, आम्ही फोकस मला करू दे, आम्ही आज रिव्ह्यू करणार आहे. असंच जरा मजा म्हणून. बाकी काय असं रिव्ह्यू, एक झेप्टो कॅफे म्हणून एक रिव्ह्यू केला पाहिजे. झेप्टोची आम्ही समोसा आणि भेळ आम्ही रिव्ह्यू करणार आहे. भेळ त्यांनी जी दिलेली आहे एकदम मस्तपैकी दिलेली आहे. पहिला समोसा मम्मी खाऊन दाखवणार. मम्मी पहिला आपण समोसा दाखवूया. वेट, यू आर अ फूड इन्फ्लुएन्सर नाव, सो यू शुड फर्स्ट शो. समजी. हे बघा, दिस इज समोसा. एकदम ब्राऊन आहे, वास चांगला येत आहे आणि बसका आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. त्याच्यासोबत काहीच चटण्या नव्हत्या, बट आपली मम्मी मंचेकरांनी काय केलं, भेळीच्या सगळ्या चटण्या खोलून टाकल्या आणि समोसा सोबत खायला घेतल्या. मग आता भेळी कशी, मग ओली भेळच्या तर सुकी भेळ झाली. काहीतरी देतातच ना, त्याने दिलं नाही काय. झेप्टो, लिसन दिस. तू समझा. हाँ. एवढं जोरात मम्मीने तोंड उघडलं की त्या टक्कर आवाज आला. वो भी बोलू, मम्मी इतना टाइम नहीं रहता है फूड इन्फ्लुएंसर के पास. फूड इन्फ्लुएंसर वाव ऐसा करणे करायचं नाही, असं नाही करायचं असतं. मी पण कधी असं नाही करत. चांगलं आहे, पण चटणी मला आंबट लागली ना. चटणी म्हणून दिलीच नव्हती. हा तेच सांगते. फक्त समोसा खा, विदाउट चटणी. तू परत चटणी लावलेली मी अरे, हे बघितली. अपुत्र आहे. आता मी खाऊन बघतो. मला पण तसंच वाटलेलं की ते लोकांना समोसा, झेप्टो कॅफे लोकांना समोसा बनवता येत नाही, आंबट टपरीला समोसा बनवता येतो. आपण आता खाऊन बघूया. जरासं खारट आहे, जरासं पापुद्र खारट आहे. आतमध्ये मसाला खाऊन दाखवतो तुम्हाला. बघा, मी पूर्ण खाल्ला, पण आता मी पापुद्रा खाल्ला. खारट नाहीये. एक गोष्ट मिसिंग आहे. त्या मिसिंग गोष्टीचं नाव आहे टेस्ट. चालू करूया. आता त्या लोकांनी भेळ अशी एकदम नीट पैकी दिलेली आहे. अशी सुकी भेळ त्यांनी मिक्स करून दिलेली आहे. ठीक आहे. आता हे पण ओपन करूया. आणि त्यांनी मिक्सचर एका भांड्यामध्ये त्यांनी वेगळं दिलेलं आहे, बिकॉज दे आर व्हेरी मच थॉटफुल की भेळ आपली नरम होऊन जाईल. दॅट इज वाय. ह्याच्यामध्ये ती पुरी पापडी नसली ना तर मी नाहीये भाई, तोडलेली दिलेली आहे. आता ह्याच्यासोबत त्याने जे मिक्सचर दिलेलं आहे, त्या मिक्सचर मध्ये दिसतंय की कांदा आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे, गोड चटणी आहे आणि तिखट चटणी पण आहे. आय गेस वी शुड गिव्ह दिस ऑनर टू वुमन ऑफ द हाऊस, दॅट इज मम्मी मंचेकर, की मम्मी हे मिक्स करेल. तो आम्ही लगेच समोसा पहिला खाऊन टाकतो आणि मग मम्मी हे मिक्स करेल, कारण की मला माझे हात खराब नाही करायचे. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी तुम्हाला बोललो की टेस्टची कमी आहे, बट टेस्ट सोबत शिजलेलंच नाहीये. की इश्यू रेस केला आणि त्यांनी मग पैसे पाठवले परत, कारण की इटेबलच नाहीये. बट युजली ते लोक सगळं चांगलं करतात, असं नाहीये, खूप चांगलं करतात झेप्टो कॅफे. आता हे आपलं काय भेळपुरी आहे. तर भेळपुरी आहे, हे असं काय बोलतो मी. तर भेळपुरीमध्ये आता हे सगळे जे मसाला आहे ते आपल्या मातोश्री मिक्स करणार. एक हात असंच घ्यायचं. ओ माय गॉड, ह्याचा वास खरंच खूप चांगला आहे. एकदम त्याने चांगला मिक्सचर बनवून दिलेला आहे. कांदा, जरासं लिंबू, मीठ पण टाकलेलं आहे. सगळं वास नीटपैकी येतोय. मिक्स करता मम्मीने लगेच घेतलाय खायला. मिक्स व्हायची वाढच नाही बघत आहे. मम्मी आणि दीदी सेम आहे. तर आता नीटपैकी मिक्स झालेला आहे, हे बघताय तुम्ही. आता आपण ट्राय करतोय सेकंड झेप्टो कॅफेची गोष्ट, दॅट इज भेळपुरी. ही खूप चांगली आहे. मम्मीने जसं रिॲक्ट केलं त्याच्यापेक्षा भरपूर जास्त चांगली नाहीये, चांगली आहे. मी कुठे रिॲक्ट केलं, पूर्णपैकी मिक्स केलेलं आहे म्हणून खूप चांगली आहे. खूप म्हणजे खूप 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 मस्त टेस्ट आहे.
तिखट आंबट गोड सगळं सबकुछ आहे सबकुछ. तर आता आम्ही तिघं मिळून खातो अँड मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवतो. मी पूजेला चाललो होते आणि मग काय काय मित्रांशी पण भेटतो आणि मग आपण झेप्टो कॅफेचा हा चॅलेंज व्हिडिओ चालू करूया, कंटिन्यू करूया. आता मी फुल रेडी झालेलो आहे फॉर सत्यनारायणची पूजा, सोबत त्यांचा बर्थडे पण आहे अॅनिव्हर्सरी. तर ती लोक केक कापत असताना जर समजा ती लोकांनी दुसरे कपडे घातले असेल तर मीच एक असा असणार आहे ट्रेडिशनल मध्ये. वाय नॉट. मग या कुर्त्याच्या खाली मी घातलेली आहे माझी पॅन्टालूनची ट्राउझर. फक्त ही पॅन्टालूनची ट्राउझर सगळीकडे वापरली जाते, सगळ्या क्लोथ्स वरती, सगळ्या आउटफिट्स वरती ट्राउझर्स मस्ट आहे. सो आता मी लगेच निघतो. चांगलं दिसतं ना? आय नो. थँक्यू. हे बघा आपले प्रिन्सेस. एवढा वेळ केला. 7 वाजता जायचं होतं, 8 वाजता आला. नटत बसलेला आणि नटून पण काय कुर्ता तरी घालायचा पूर्ण. मी बघ तुला आधीच सांगितलेलं शॉर्ट कुर्ता घालणार आहे. कधी बोललास तू शॉर्ट कुर्ता? कधी बोलला सांग मला. कॉलवरती तुला सांगितलेलं शॉर्ट कुर्ता. तुझा आवाज नसा आला. इकडे कुठे राहतो तिकडे माहिती नाही, आवाज नाही जात. आता बोल काय घ्यायचं त्यांना, बोल आता. स्वतः लेट आलाय सेक्टर 7 चे 8 केले. बर्थडे आता तू डायरेक्ट काय केक भांडी घासायला जाणार आहेस? मी तुला बोललो फक्त जेवायला नाही जायचं. बोल आता काय घ्यायचं काय, बोल बोल ना यार. हा काय आता मला बघू तरी दे. चल मग ह्याच्याकडे सर, बघायचं दरवाजा की उघडव. बुके बघायचा. बुके तर घेऊच, एवढं पण ऍटलीस्ट काहीतरी एक घेऊ गिफ्ट. ते संस्कृती ब्लॉग घेतलंय. बघणार आहे. ते मी घेतलंय. मी कट नाही करणार आहे. काहीच भेटलं नाही, काहीच आवडलं नाही आणि खूप कॉस्टली काहीतरी प्राइस सांगत होता. वरतच नव्हतं ते. काय ते लाकडाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते पाकिट टाकले. त्या पाकिटला पण काय ब्रँड नाही. हा त्याच्यामध्ये आणि- यार्डलेच एवढूच परफ्यूम होत आणि 800 रुपये बोलतो. हा 850. हे देंगे ना डिस्काउंट आपण घेऊ. वो अपने तर फायनली आम्हाला काहीच भेटलं नाही. असं नाही झालेलं आहे. मी जरा हँग झालेलो डोक्यामध्ये. मगापासून मी हँगच झालो. तर घेऊन आलाय तर त्याला काहीच नाही काय? घेतलेलं. शुद्ध शाकाहारी माणूस आहे मी. काय? स्लिंग बॅग घेतली एक, मी 2 घेतल्या. एक स्लिंग बॅग घेतली, स्लिंग बॅग नाही घेतली, स्लिंग बॅग घेतली. आणि बाकीच्या मित्रांना सांगितलं वॉलेट आणा काकांसाठी, काकींसाठी आम्ही घेतलो. तर आम्ही पॅक वगैरे करतो तर तुम्हाला भेटतो आता वॉलेट घेताना. फायनली आम्ही लेट पोहोचलो, बट संस्कृतीला सांगितलं आम्ही अर्धा 1 तास झालो बसून आहे. तू आमच्याकडे लक्षच नाही दिलं. हे माझे 2 मित्र राज आणि प्रणव. काय बोल. हिचा पण एक ब्लॉग चॅनल आहे, मी खाली लिंक मध्ये टाकेल, डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. हिचा पण बघा. फॉलो संस्कृती पालेकर अँड काय गौरव म्हणजे काय? गौरव म्हणजे तर follow करते ना. Follow करते का? follow करते का जरूरत आहे. वेगळंच कोलॅब करतो. माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा मावशी. माझ्या ब्लॉग मध्ये गणपती ही माझी मावशी. काय बोलला? मी सगळी तुझी चॅट हिस्ट्री दाखवते की मला बोलतो लेट आला, स्वतः 1 तास पासून येतोय. हे बघा proof आहे. तू बघ, तू जसं बकवास करायला लागला तिकडे आवाज आला. हावरा बघा, हावरा बघा, अजून पाय नाही पडला आणि केक खायला गेला पहिला. पप्पाचे पाय पडायला. येस हा एकदम एकदम सोजवळ असा उभा राहिला. पण मला माहिती येतो की तुम्ही गलत फॅमी भाई, गलत फॅमी. हा सोजवळ प्राणी, सोजवळ प्राणी. परत कर ना गरम, परत कर ना. त्याला खाऊन पण देत नाही, डायरेक्ट त्याचा प्रसाद घेतोय. ते गोष्ट करायला आलो ते फायनली आम्ही सगळे घेतली. बसूया ना आता. आता बोल. हात जोडत होती ना म्हणून ब्लॉग चालू केला. किती मोठा नाटकी आहे. थँक्स फॉर कमिंग गाईज. मी यांना बोलते थँक्स फॉर कमिंग गाईज. वेलकम. थँक्यू सो मच. आमची ती झेप्टोची पिशवी बघा फक्त, ती आमची आहे सर्वात युनिक. तुम्हाला 2 हफ्ते आधी सांगितलेलं की यायचंय, तुम्ही झेप्टोच करता. आम्ही झेप्टो नाही केलंय, झेप्टोनेच जाणार आहे. नाही झेप्टो नाही गेलंय, आम्ही कस्टमाइज केलं. येस. बोल आता आपण कुठे आलो. सॉस हा चांगला लागतो का? कुठला पिझ्झा खायला येतोय, त्याच्यामध्ये भोपळी मिरची खायची. काय मला भोपळी मिरची आणि कॅप्सिकम नको. तुला कॉर्न नको, कॅप्सिकन नको, भोपळी मिरची नको, कॅप्सिकम भोपळी मिरची एकच असते. चिकन पण नको. आणि पाहिजे काय मग तिकडनं झाल्याच्या नंतर आम्ही डॉमिनोज मध्ये गेलो. मग नंतर डॉमिनोजच्या नंतर असं जरा डेझर्ट खायची इच्छा झाली आणि खोकला टॉन्सिलसाठी आईस्क्रीम बरं असतं म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला आला होता. अप्सरा बेस्ट आईस्क्रीम, तुम्ही पण जा. अप्सरा दिसलं तर अप्सरा. वाजले आहे 12:30 शक्यतो. तर आता लगेच घरी जाणार मी. मस्त मजा आली जरा तिकडे आणि आम्ही झेप्टोचीच पिशवी घेऊन गेलेलो तिला गिफ्ट द्यायला. मग तिकडे आम्ही जेवलो वगैरे. मग नंतर आम्ही डॉमिनोजला गेलो. डॉमिनोजला आम्ही एक पिझ्झा खाल्ला आणि मग असंच गप्पा मारत बसलो 1 तास वगैरे. पिझ्झा ऑलरेडी रेडी होता तरी आम्ही गप्पा मारत बसलो कारण की त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तुमचा पिझ्झा रेडी.
मग नंतर आम्ही गेलो अप्सरा आईस्क्रीमला. अप्सरा आईस्क्रीम खाल्लं. तिकडे पण आम्ही असं गप्पा मारत बसलो आणि मग ते त्यांच्यावर असती मी माझ्यावर असती. मग बघू परत तसंच कधी देखील भेटणं होईल. तर आता मी उद्या परत माझा हा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. आता घरी गेल्या गेल्या गरम पाणी बनायचं पिणार कारण की माझे टॉन्सिल्स मला ओरडत आहेत की क्यू खाया तूने. नमस्कार मित्रांनो, नमस्कार गाईज. आता मी उठलेलो आहे. मी उठलो आहोत सकाळी. मी काय बोलतोय, सेंटर फ्रूट कैसी जीभ लपलपाई. एकदम जास्त वेळ जरा झोपलो मी काल कारण की खूप थकलेलो. मी नव्हतो थकलो, माझा घसा थकलेला. तर सकाळी लवकर उठलो आणि मग मी विचार केला की लेट्स कंटिन्यू झेप्टो कॅफेवाला ब्लॉग. अँड मी परत मागवलेला आहे. तर मला असं होतं की मॅगी नाही मागवणार. मॅगी खूप वेळा मागवलं काय ना काय. तर मला काहीतरी लंच ब्रेकफास्टसाठी हवं होतं. विचार केला की मी कधीच अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मॅक अँड चीज वगैरे काही खाल्लेलं नाही. मॅक अँड चीज असं काय मला माहिती नाही. तर नंतर मला कळलं की मॅक अँड चीज म्हणजे आपलं साधं ते पास्ता आणि त्याच्यामध्ये चीज वास मस्त येतोय. तर मी विचार केला की चला ते मागूया आपण कारण की झेप्टोचं मला वाटतं की ती लोक मॅगी वगैरे जास्त चांगलं बनतात. म्हणजे मॅक अँड चीज खूपच चांगलं असेल असं मला वाटतं. एक मॅक अँड चीज मागवलेलं आहे. मी असं फूड ब्लॉग कधी पहिल्यांदा करतोय की रिव्ह्यूविंग फूड असं पहिल्यांदा करतोय. तर मला जरा असं वियर्ड वाटतंय बट करना पडेगा. काय केलं माहितीये का, मॅक अँड चीज मागवलं. मॅक अँड चीज सोबत मी आलू दो प्याज कुलचा मागवलं मी. तर कारण की आपण सगळे ब्रेकफास्ट करू. बट माझ्या मम्मीला सांगितलेलं मी की आपण हे ब्रेकफास्ट करूया. आलू कुलचा मागवलाय मी. आलू दो प्याज कुलचा मागवलाय. तर आपण ते खाऊया. बट मम्मीला खायचं होतं चपाती आणि चहा आणि पप्पांना पण चपाती आणि चहा. तर खाऊन मोकळे झाले. आता हे सगळं मला संपवावं लागणार आहे. आणि मम्मी का नाही होणार मोठा मातोश्री मम्मी नाही येत आहे. खूप भारी वास मारतोय. जसं आपण अगोदर माहिती तुम्हाला मॅगी असायची, मॅगीचं ते पास्ता भेटायचा टेस्ट तर नाही दिलं ना लोकांना चीजवाला. सेम तसं वाटतंय बट हे ते नाहीये ऑब्व्हियसली. मॅगीचं नाही आहे. जर मॅगीचं असेल तर मग एकदम मस्तपैकी सूप पण दिलं त्यांनी. हो खूप भारी आहे. खूपच भारी आहे मॅक अँड चीज. I thought it was stupendous, fantabulously, phantasmagorically magical. आणि गरम आहे ना म्हणून जास्त मजा येते. त्यांनी सूप एवढं दिलंय ना की ते सॉगी नाही होणार. नाही तर युजली पास्ता वगैरे ना खूप सॉगी होऊन जातात. मग ते खूप चांगलं थॉटफुल बघतायत किती एकदम सूपी नूडल्स असतात ना तसे सूपी पास्ता आहेत. मम्मीने सकाळी मी ते मम्मीला सांगितलेलं की मी कुलचा वगैरे मागवला आलू दो प्याज. तरी मम्मीला चपाती चहा खायची होती आणि मी हे माझ्यासाठी मागवलेलं. तर मम्मी पण आता टेस्ट रिॲक्शन करते. लवकर मला दिसत खाऊन बघ कसं वाटतंय. हाऊ इज इट चांगलं आहे ना. रविवारी काय झालं मला कॅमेरा पुसायला पाहिजे. आजच मंडेला. तर काय झालं माहिती आहे का, नंतर मग आम्ही सगळे आलो आणि मग आम्ही एक चॅलेंज व्हिडिओ केला पनीर घोटाळाचा तिघांनी मिळून. आणि तो त्या चॅनलवरती येईल वाय विदेशीवरती. आणि त्याच्यानंतर आम्ही अजून एक चॅलेंज केला आणि त्याचा BTS मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे. सो त्याच्यामुळे मी झेप्टोवाला ब्लॉग आज कंटिन्यू करतो आहे. सो मी काल जे छोले कुलचे मागवलेले आलू दो प्याज कुलचा ते आज मी ब्रेकफास्टला खाणार आहे. आणि मग पिझ्झा पफ वगैरे पण मागवलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी ऑफिसवरनं परत आल्यावरती आपण काहीतरी डेझर्ट ट्राय करूया. छोले कुलचे मी मस्त एकदम गरम करून घेतलं. त्याने लोणचं दिलेलं बट मी लोणचं घेत नाहीये. लोणचं दिलंच नाहीये मेन म्हणजे. अँड त्याच्यासोबत मी जे पिझ्झा पफ मागवलेलं ते मी इथे गरम करतोय. काल मागवलेलं ना म्हणून. पिझ्झा पफचा वास खरंच खूप चांगला येतोय. आणि आता हे आम्ही तिघं खाऊन बघतो. पप्पाने खाल्लं. हे बघा आपला पिझ्झा पफ मस्त गरम जरा बटरमध्ये. आणि आपले छोले कुलचे खूप मस्त वास मारतोय. वास नाही मारत आहे, सुगंध मारतोय ह्याचा. का आपण दोघांसाठी जरासं हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी. आर यू रेडी? अरे वा, जिकडे भाजी दिसते ते नाही खाल्लं. मस्त आहे ना. मला वास मारतोय इथपर्यंत. समोसापेक्षा चांगली आहे. याच्यामध्ये फुल अशी भाजी भरलेली आहे. बघा अजूनपर्यंत कुठल्याही व्हेज पफची अशी टेस्ट नव्हती. जरासं टँगी पण आहे, तिखट पण आहे, मस्त कुरकुरीत पण आहे. मस्त वाटतं, एकदम मजा येते. तर छोले कुलचेपर्यंत मी इथे स्ट्रेंजर थिंग्स बघतोय. चॅप्टर 3 बघतोय. म्हणजे रिकॅप करायचं ना मला म्हणून. छोले कुलचे घेऊया. मी चटणीमध्ये बुडवला. छोले कुलचे मस्त आहेत. अजून टेस्ट कुड हॅव बीन बेटर बट चांगले आहेत. आलू दो प्याज मस्त आहेत.
भाजी वगैरे सोबत जास्त चांगलं लागेल, चटणी सोबत एवढं खास नाही लागत आहे. तर मी ऑफिसमधनं आलो परत आणि मग ऑफिसच्या नंतर मी बाल्कनीत अडकलेलो. आता मम्मीने येऊन मला काढलंय बाल्कनीतनं. मी एवढे वेळ हाका मारला, बाल्कनीत ठोकली. टीव्ही चालू आहे ना. हा. आणि मग नंतर मी बाजूच्या बाल्कनीमध्ये असं झाकलं, तिकडे तो माणूस काम करत होता. त्याला बोललो भैया इधर आओ, भैया इधर आओ. मग त्याचा फोन घेतला मी बाल्कनीतनं आणि मग मम्मीला फोन लावला, तर मम्मी फोन उचलत नाही. पप्पांना फोन लावला, पप्पा फोन उचलत नाही. एकदम उशिरा फोन उचलला गौरव, आणि आता आलो काय. त्याने कसं काय दिलं तुला फोन? तो बाजूला होता ना, काम करत होता आपण कामगार. ते दिसतंय कुठे तिकडनं, एवढा हात देऊन करू शकतो? त्याच्याकडनं तेव्हा मी कॉल केला. माझा फोन पण इथे पडलेला होता, बेडवरती आराम करत टीव्हीचा होता. आवाज आहे ना चालू, मग आम्हाला कसं कळतं? तर आता निघालो आणि आता मी झेप्टोचं आमची चुका म्हणजे सगळ्या. नाही, फोन नाही उचलत ते बोललो मी. फोन नाही उचल, आवाज बस जरा. आणि ह्या काचा बंद असला की आवाज येतो. पण ते जाऊ दे, ते मी मला फोन माहिती आहे. उचलला आम्ही, पण बिन नावाचा आम्ही उचलत नाही. जाऊ दे, चला आता आपण झेप्टोचा परत एकदा चालू करूया. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. जेवायला आज काय होतं, मम्मी पनीर घोटाला आणि फ्लावरची भाजी होती. नंतर मी आता विचार केला की लेट्स एंड दिस ब्लॉग. आणि एंड आपण कसा करूया, गोडने करूया, काहीतरी गोड खाऊया. तर म्हणून मी 3 डेझर्ट मागवले आहेत. मला स्पेशली डेझर्ट आवडत नाही. मला डेझर्टमध्ये एवढंसं खाल्लं बस झालं. मी जास्त डेझर्ट नाही खाऊ शकत एका टायमाला. तर मी ते हफ्ताभर संपवणार आहे पूर्ण 3 डेझर्ट्स. तर नंतर आता आपण लगेच करूया रिव्ह्यू की कसे लागतात ते. पहिलं ह्याच्यात काय आहे मलाही नीटपैकी आठवत नाही आहे, काहीतरी लिहिलं असेल. हे बघा, पहिलं मागवलं आहे मी ट्रिपल चॉकलेट मूस आहे. ठीक आहे, ट्रिपल चॉकलेट मूस. हे बघूया पहिलं कसं लागतं. पहिलं सांगा. नाही, प्लास्टिक आहे. मम्मी लगेच खुश झालेली की काचेचं भांडं भेटलं. मला हे प्लास्टिकचे मी उघडणार होतो. प्लास्टिकचं भांडं हे ट्रिपल चॉकलेट उघडलं एवढं चांगलं त्यांनी सजवलं ना. हे बघा, झेप्टो कॅफे. हे वाटतं तसं आहे बट इट इज नॉट तसं. इट इज तिरामिसू. तर मी कधीच तिरामिसू ट्राय नव्हता केला, तर मला तिरामिसू ट्राय करून बघायचं होतं. आता हे लगेच ओपन करून बघतो. मला प्रेफरेबल असतं की काहीतरी तिखट खावं, काहीतरी आंबट खावं. गोड मला असं होतं की एक गोड झालं बस झालं. आता असं होतं की नीटपैकी खोलावं, कारण की आतमध्ये काय त्यांनी सजवलं असेल तर ते खराब नको व्हायला. ह्याचा पण वास सेम येतोय, मूस आणि चॉकलेट तिरामिसूचा. हा, वेगळा वास येतोय, जरा वेगळा वास येतोय, बट मस्त दिसतंय बघा. आणि मग नंतर आपलं ते डॉमिनोजमध्ये तुम्हाला आठवतंय, मी तर लहानपणापासून कधी ना कधीतरी ते चॉकोलावा केक खायचं डॉमिनोजमधनं. 3 आहेत आपल्याकडे. एक चॉकोलावा आहे, ह्याच्यामध्ये चॉकलेट तुला असं लुसलुशीत भेटणार. आणि याच्यामध्ये तुला जरासा केक पण आहे आणि बाकी सगळं हे आहे. हे अख्खाच्या अख्खा तुला मूस टाईप आहे. थोडं तिन्ही, म्हणून तर बोलतो थोडं. मी पण काय हे तिन्ही एक साथ नाही खाणार आहे. हे हफ्ताभर लावणार मी खायला. तिरामिसू कॉफी सारखं आणि असं सॉफ्ट. दिस इज नाव व्हॉट, मूस, चॉकलेट मूस. हे चांगलं, हे तुम्हा लोकांना आवडेल. कॉफी कडवट आहे ना त्याच्यामध्ये. आता हे आपलं काय नॉर्मल चॉकोलावा केक. हा विजिट. मग आता या तिघांपैकी तुला काय आवडलं? मी अजून रिव्ह्यू केला नाहीये. मम्मीला आवडलेलं आहे मूस आणि काय तिरामिसू, चॉकोलावा. तिन्ही खूप चांगलं होतं, बट आय प्रिफर जरा तिखट गोष्टी. बट मला डेझर्टने एंड करायचा होता म्हणून. तर तुम्ही बघितलं, मी सकाळपासून ते रात्रपर्यंत अख्खा झेप्टो कॅफेवरती अवलंबून होतो. तर तुम्हाला हा चॅलेंज व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. स्टार्टपासून ते एंडपर्यंत मला ज्या गोष्टी आवडल्या, मला ज्या गोष्टी नाही आवडल्या मी तुम्हाला सांगितलं. मला पहिल्याचा समोसा बिलकुल नाही आवडला, तिरामिसू बिलकुल नाही आवडला. छोलेवाले काय ते होतं, आलू दोप्या स्कूलचे वॉज ओके. बाकी सगळं जे पण काय खाल्लं एकदम बेस्ट होतं. तर अजून मी काय खाल्लं की मला आठवत नाहीये. कधी चॅलेंजेस घेत राहणार आहे. जास्त आता खाण्याचे चॅलेंजेस घेणार नाही, कारण की मी जिमला चाललो आणि मी वाढत जाईल. म्हणून माझा हे होईल, काय बोलतात, बल्क माझं चालू होईल न कळत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आणि आपण भेटूया परत. मी पहिल्यांदा एवढं सुरळीत बोललो. थँक्यू टू माय सेल्फ.